आपल्यासोबत जळगावचे उमेदवार करण पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज उमेश पाटील यांच्यासोबत पक्षप्रवेश झाला आणि आता तुम्हाला उमेदवारी देखील डिक्लेअर करण्यात आली आहे. हो, मी आदरणीय संजय सावंत साहेब यांनी आम्हाला संपर्क केला आणि आज या मातोश्रीपर्यंत त्यांनी आम्हाला पोचवलं आणि उन्मेष दादा श्री सर्व NCPचे नेते कार्यकर्ते, शरद पवार गटाचे, त्यानंतर शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, त्या ठिकाणी त्यांचे नेते आणि काँग्रेसच्या नेते यांच्या शिफारसीनुसार मला या ठिकाणी आज उमेदवारी आदरणीय ठाकरे साहेबांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जेव्हा पाटील साहेबांचा पक्षप्रवेश होणार होता त्यांनाच उमेदवारी देईल उमेश पाटलांना अशी शक्यता वर्तवली जात होती. असं सर्व राजकारणी तसेच असतात. असं जे तुम्ही सगळ्यांनी समाजाने पत्रकारांनी आजपर्यंत उदाहरण बघितलंय त्याच्यामुळे आपल्याला ते वाटत होतं की एखादा नेता जेव्हा प्रवेश करतो तो स्वतःच्या तिकिटासाठी करतो, परंतु हे उदाहरण खरोखर आज महाराष्ट्रासमोर ठेवण्यासारखं आहे की एका मित्रासाठी, एका कार्यकर्त्यासाठी एका नेत्याने आज पक्ष प्रवेश केलेला आहे आणि उमेदवारी मला मिळवून दिलेली आहे आणि माझ्या पाठीशी पूर्णपणे ठामपणे उभं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आव्हान किती मोठं असेल, कारण की ज्यांचा 2019 मध्ये 2014 मध्ये प्रचार केला त्यांचंच आव्हान आता समोर असेल. हो, आव्हान मोठं आहे, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद, शिवसेनेचा मतदार, भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट आणि अनेक असे प्रश्न मुद्दे त्या ठिकाणी आहेत. एक चांगल्या चेहऱ्याचं तिकीट कापण्याचं जे चुकी भारतीय जनता पार्टीकडनं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे, त्या ठिकाणी या सगळ्याचे परिणाम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीलाही त्या ठिकाणी सामोरे जाताना त्यांनाही मोठं आव्हान त्या ठिकाणी राहणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली तरी सुद्धा आमची नाराजी नव्हती, परंतु ज्या पद्धतीने आमचा अपप्रचार केला त्याच्यामुळं आज आम्ही प्रवेश केलेला आहे अशी प्रतिक्रिया जी आहे करण पवार यांनी दिलेली आहे. कॅमेरामन कमलेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.